मित्रांनो, आज आपण नवीन कविता घेणार आहोत. यू स्टार्ट डाईंग स्लोली, रिटन बाय पाब्लो नेरुदा. पाब्लो नेरुदांनी ही कविता लिहिलेली आहे आणि अतिशय सुंदर जगण्याचं महत्व सांगणारी ही कविता आहे. आणि ही कविता सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही प्रश्न आहेत ती बघा आणि त्याचं उत्तर मनातच ठरवा. की प्रश्न आहे, व्हॉट विल हॅपन, काय घडेल, व्हॉट विल हॅपन इफ यू डू नॉट स्टडी वेल, व्हॉट विल हॅपन, जर तुम्ही अभ्यास करणार नाही तर काय होणार. ओके, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन द प्रोग्राम, फंक्शन्स और इव्हेंट्स, स्कूल इव्हेंट्स, ऍक्टिव्हिटीज, जर तुम्ही शाळेच्या फंक्शन्स मध्ये, ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा कुठल्या गोष्टीमध्ये जर पार्टिसिपेट नाही करणार तर काय होईल. इफ यू इग्नोर युअर फ्रेंड्स इन अ नीड, व्हॉट विल हॅपन, जर तुम्ही मित्राला आपल्या गरजेमध्ये जर इग्नोर केलं, टाळलं तर काय होईल. ओके, इफ यू आर नॉट वेक अप ऑन अ टाइम ऑन युअर बिझी डे ऑर वर्किंग डे, जर तुम्ही कामाच्या दिवशी किंवा महत्वाच्या दिवशी उठलातच नाही वेळेवर तर काय होईल. इफ यू डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली, देन व्हॉट विल हॅपन, जर तुम्ही तुमची एक्सरसाइज, व्यायाम जो आहे तो रेग्युलर केलात नाही तर काय होईल. सो देर आर सो मेनी क्वेश्चन्स. इफ यू नॉट डू, जर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या नाही तर काय होईल, याची उत्तरं बरीच आहेत, ती आपल्याला मनामध्ये काढता येईल. बट ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता विचारल्या याचा आणि कवितेचा काय संबंध आहे ते आपण बघूया. सो लेट वी स्टार्ट द पोएम. व्हेरी फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम इज, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साउंड ऑफ लाईफ, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. बघा किती सुंदर ओळी आहे. कवी म्हणतात की if you do not travel, if you do not read, जर तुम्ही प्रवास केला नाही, if you do not travel, then you do not know about the world. तुम्हाला जग माहिती होणार नाही जर आपण प्रवास केला नाही तर, राईट. सो इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, यू आर अननोन विथ द पीपल्स, यू डू नॉट नो विथ, you do not interact with the others, you do not know with the world and new things, नवीन गोष्टी आपल्याला माहिती होणार नाही, जगाची माहिती आपल्याला मिळणार नाही जर आपण प्रवास केला नाही तर. इफ यू डू नॉट रीड बुक्स, आपण बुकच म्हणूया, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचन केलात नाही तर जगात अजून काय गोष्टी चाललेल्या आहेत. इफ यू डू नॉट रीड न्यूजपेपर, इफ यू डू नॉट रीड बुक्स, और इफ यू डू नॉट रीड इव्हन द अदर्स, तुम्ही जर लोकांना जरी वाचलं नाही, सगळ्याच वाचनातल्या गोष्टी आल्या, बरोबर आहे. सो इफ यू डू नॉट डू दॅट थिंग्स, जर हे तुम्ही केलं नाही तर काय होईल. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ द लाईफ, हिअर द साऊंड ऑफ द लाईफ, जर जगण्याचा आवाज आपण ऐकला नाही, द साऊंड ऑफ द लाईफ, देर आर सो मेनी ब्युटिफुल साऊंड्स, द लाईफ विच गोज व्हेरी स्मूथली अँड ब्युटिफुली, अशी खूप आवाज आहे, जगण्याची आवाज ज्याला आपण म्हणतो आहे. वी डू नॉट लिसन टू देम, इफ यू डू नॉट लिसन टू देम, सो व्हॉट विल हॅपन इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ. Appreciate yourself means what? If you do not believe on yourself, if you do not if you do not give a chance to yourself to prove you are also good, जर तुम्ही स्वतःला संधी दिलीत नाही, स्वतःला अप्रिशिएट केलं नाही, बरोबर, तर काय होईल. You may definitely die slowly, तर तुम्ही काय होणार, हळुवारपणे मृत्यूकडे ओढले जाणार. सो हिअर एक्झॅक्टली नॉट मीन द डाईंग, इथे डाईंग असा, याचा डाईंग स्लोली याचा अर्थ डाईंग म्हणजे मरणे, मृत्यूकडे चालू असाच एक्झॅक्ट होत नाही, याचा वेगळा अर्थ होतो. दॅट यू मे लॉस युअर हॅपी मुमेंट्स विच आर कमिंग इन द फ्युचर, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या आनंदाच्या गोष्टी येणार आहेत त्या तुम्ही हरवा, असा याचा अर्थ होतो. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे आनंद मिळवणाऱ्या गोष्टी, जे काही आपल्याला आनंद देणार आहेत भविष्यामध्ये, त्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही जर आपण हे केलं नाही तर. Understand? So when you kill your self-esteem, self-esteem means what? Self-esteem means the person who have the qualities, the person who have the abilities which gives him happiness. अशा व्यक्तीमध्ये क्वालिटीज असतात, गुण असतात ज्याच्यामुळे लोकांना आनंद मिळतो.
अशा गोष्टी, आनंद देणाऱ्या गोष्टी, कला कौशल्य, इफ यू किल दॅट थिंग्स, जर तुम्ही तुमच्या आनंद देणाऱ्या गोष्टींनाच मारलं, तुमच्या कौशल्याला जर मारलं, when you do not let others help you, किंवा जी मित्र तुमची मदत करतात अशा मित्रांना, अशा व्यक्तींना तुम्ही जर मदत करू दिलीत नाही, then you start dying slowly, तर तुम्ही काय व्हाल, हळूहळू त्या येणाऱ्या आनंदाला गंमत जाल, हळूहळू मृत्यूकडे उडले जाल. You do not do these things. So this is about the first stanza. Move to next stanza. If you became a slave of your habits, walking every day on the same path, काय म्हणतोय कवी बघा, कवी पाब्लो नेरुदा या ठिकाणी म्हणतात की इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात, द स्लेव ऑफ युअर हॅबिट. ईच अँड एव्हरी पर्सन्स हॅव अ हॅबिट, प्रत्येक व्यक्तीला सवयी असतात काही ना काही, बरोबर आहे. अँड ही गोज विथ द हॅबिट्स कंटिन्युअसली, आणि तो व्यक्ती त्या हॅबिट सोबत, सवयी सोबत चालत असतो. ही नेव्हर टेक अनदर रोड और अ न्यू रोड और अननोन रोड, तो नवीन रस्ता, नवीन मार्ग स्वीकारत नाही. वॉकिंग ईच अँड एव्हरी डे ऑन द सेम पाथ, सेम रोड, नेहमीच तो त्याच मार्गावरच चालत असतो, कंटाळवाणा मार्गावरती चालत असतो. सो ही कॅनॉट सी न्यू थिंग्स, द एक्साइटमेंट असं आपण म्हणूया. इफ यू डू नॉट सी दॅट, इफ यू डू नॉट डू दॅट, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन लाईफ, कवी म्हणतात आहे की तुम्ही तुमचं जगण्याचं रुटीन जे आहे, दैनंदिन जो क्रम आहे तो जर बदलवला नाही, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, काय असतं ना, बऱ्याच लोकांना सवय असतात रोज रोज एकसारखीच कपडे घालायची, तेच ते कपडे घालायचे. सो या ठिकाणी कवी असं म्हणतात की यू हॅव टू लुक सम चेंज और लुक सम डिफरंट एव्हरी डे. तुम्हाला रोज काहीतरी वेगळं स्वतः दिसू द्या, स्वतःचं वेगळं पण काहीतरी दाखवा लोकांना, वेगवेगळे रंग परिधान करा, वेगवेगळे कलर्स घाला, असं कवी म्हणतात आहे. इफ यू डू नॉट स्पीक, अजून पुढे जाऊन म्हणतात आहे की इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जर अशी लोक, द अननोन पर्सन्स, यू डू नॉट नो दॅम, तुम्ही त्या लोकांना ओळखत नाही, बट व्हॉट, तरी काय, there is no problem, you don't know the persons unknown to you, you have to speak with him, you have to speak with them. तुम्ही अशा लोकांसोबत बोला जे तुम्हाला अनोळखी आहे. So if you do not do these things, तर तुम्ही या गोष्टी केल्या नाही, so you start dying slowly, तर काय होईल की तुम्ही हळूहळू मृत्यूकडे ओढले जाल, हळूवारपणे तुम्ही मरणाकडे जाल, आनंद देणाऱ्या गोष्टींना गमवाल. So I hope you understand the second stanza also, very simple stanza. So move to the third stanza. It is also very simple. And in the third stanza, if you avoid to feel passion and their turbulent emotions, so these which make your eyes glisten, and your heart beat fast and you start dying slowly. काय म्हणतात आहे कवी बघा. So if you avoid the feel passion, feel passion means what? The great joy. तुम्ही जर जॉय देणाऱ्या गोष्टी त्यांना फील नाही केलात, अनुभवला नाही, जॉय देणाऱ्या गोष्टी, आनंद देणाऱ्या गोष्टी, ठीक आहे. सो इफ यू अवॉइड दीज थिंग्स, तुम्ही अशा गोष्टी, आनंद देणाऱ्या गोष्टी जर गमवलात, इफ यू and their turbulent emotions, the turbulent emotions means what? The emotions, ज्या feelings असतात, भावना ज्या असतात, if you turbulent them, त्यांना it means what? The emotions which goes up and down continuously, अशा भावना ज्या unsteady असतात, turbulent असतात, चढ उतार त्यांचा होत असतो. ओके, सो इफ यू अवॉइड these things, तुम्ही या गोष्टींना जर टाळलात, ओके, किंवा तुमच्या भावनांसोबत जर गेला नाही, so those which make your eyes glistens, अशा गोष्टी, when you see that, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघताय, and your eyes glisten, तुमचे डोळे चकाकायला लागतात आहे, and your heart beat fast, आणि तुमची heart beats, तुमच्या हृदयाची ठोके वाढायला लागतात आहे. If you do not do that things, जर तुम्ही अशा गोष्टी केल्या नाही ज्याच्यामुळे तुमचे डोळे चकाकणार आणि heart beats fast होणार, अशा गोष्टी जर तुम्ही केला नाहीत, इमोशन्सला, ग्रेट जॉयला तुम्ही जर अवॉइड केलात,
सो यू स्टार्ट डाइंग स्लोली. तर नक्कीच तुम्ही हळूहळू मृत्यूकडे ओढले जाल. अतिशय सुंदर स्टान्स आहे. आणि पुढे अजून कवी काय नाही करायचं आणि काय करायचं ते सांगतात आहे चौथ्या स्टान्सामध्ये. बघूया. सो फोर्थ अँड लास्ट स्टान्सा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from the sensible advice. So या चौथ्या संदर्भामध्ये कवी काय सांगताय बघा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, आपण रुटीन लाईफ जगतो आहे, दैनंदिन आयुष्य आपण जगतो. इफ यू डू नॉट चेंज दिस वे, आपण याला थोडंसं जर बदलवलं नाही तर वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, जर आपण आपल्या जॉबशी सॅटिस्फाईड नसू, और विथ युअर लव्ह, किंवा आपण आपल्या प्रेमाशी जर सॅटिस्फाईड नसू, देन ऑल्सो वी आर डाइंग स्लोली, तरी सुद्धा आपण हळूहळू मरत जाऊ किंवा आनंद देणाऱ्या गोष्टी पुन्हा गमवू. सो इफ यू आर डू नॉट टेक अ रिस्क, जर तुम्ही आयुष्यात काही रिस्क जर घेतली नाही, ओके, सो व्हॉट इज सेफ, जे सेफ आहे, और दॅट इज फॉर अनसर्टन, अनिश्चित गोष्टी आहेत. वी कॅनॉट से दॅट व्हॉट विल हॅपन इन द नेक्स्ट मोमेंट. पुढच्या येणाऱ्या क्षणात आपल्यासोबत काय घडेल हे आपल्याला सांगता येत नाही. बट आफ्टर दॅट वी हॅव टू टेक अ रिस्क. आपल्याला काय घ्यायची आहे, रिस्क घ्यायची आहे. And suppose if you do not take a risk, that what is safe, की चांगलं काय आहे किंवा काय नाही, ह्या विचार करून जर तुम्ही रिस्क घेतलीच नाही, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम्स, किंवा आपण आपल्या स्वप्नांच्या मागे जर गेलो नाही. ड्रीम्स म्हणतात ना, इफ यू वॉन्ट टू बी अ सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड, असं म्हणा, अशी ओळ आहे. सो इफ यू वॉन्ट टू बी सक्सेस, इफ यू वॉन्ट टू अचीव अ ड्रीम, यू हॅव टू फॉलो युअर ड्रीम. तुम्हाला तुमचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला स्वप्नाच्या मागे त्याचा पाठलाग करावा लागेल. बरोबर आहे. आणि पाब्लो नेरुदा सुद्धा म्हणतात आहे की इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, तुम्ही तुमच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला नाही, इफ यू डू नॉट इफोर्ट, ओके, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःला अलाउ केलं नाही, परमिशन केलं नाही, तुम्ही बांधून जर ठेवलं साखळीमध्ये स्वतःला, तर यू मे डेफिनेटली डाइंग स्लोली, तुम्ही हळूवारपणे मृत्यूकडे जाल. आणि म्हणून शेवटी कवी संदेश देत आहे that the Pablo Neruda suggests to us that at least once in a lifetime, आयुष्यात किमान एकदा तरी, once in a lifetime, किमान एकदा तरी, you run away for sensible advice. You run away from sensible advice. ज्या सजेशन्स आहेत, ऍडवाइस आहेत, जे सल्ले आहेत, त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवा. किमान एकदा तरी असं करून बघा आणि तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतोय अशा गोष्टी करा आयुष्यात किमान एकदा तरी. जर तुम्ही असं केलं नाही तर यू मे डेफिनेटली डाइंग स्लोली. तुम्ही अशा गोष्टी जर केल्या नाही तर हळूहळू तुम्ही मृत्यूकडे ओढले जाल. तुमच्या भविष्यातल्या येणाऱ्या आनंदाला गमावून बसाल. तर this is about the meaning and explanation of the poem You Are Dying Slowly. Okay, I hope you understand. तुम्हाला या कवितेचा अर्थ कळलेला असेल अशी आशा करतो आहे. आणि पुढचं आपण या कवितेचा भाग घेणार आहोत तो म्हणजे appreciation of the poem. चला. So appreciation of the poem is, the title of the poem is You Are Dying Slowly. The poet of the poem is Pablo Neruda. And rhyme scheme. The rhyme scheme, there is no rhyme scheme is used. The poem is in free verse. त्याच्यानंतरचा figure of speech. कवितेची अगदी पहिली ओळ. If you do not travel, if you do not read. या ओळीमध्ये बघा रिपिटेशन हा figure of speech येईल. Because the phrase if you do not is repeated. इफ यू डू नॉट हा वाक्यांश या ठिकाणी रिपीट झाल्यामुळे इथे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आहे. त्याखालची तिसरी ओळ बघा. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ. यामध्ये इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ,
द साऊंड ऑफ लाईफ हा शब्द आलेला आहे. या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच होईल, कारण की इथे द साऊंड ऑफ लाईफ म्हणजेच काय, जगण्याचा आवाज. तर जगण्याचा आवाज म्हणजे काय, जगण्याचा आवाज म्हणजे द डिफरंट एक्सपिरियन्स ऑफ द लाईफ, आयुष्याचे वेगवेगळे अनुभव ज्याला आपण म्हणूया. सो हिअर इज इम्प्लाइड कंपॅरिझन बिटवीन द साऊंड ऑफ लाईफ अँड द डिफरंट एक्सपिरियन्स ऑफ लाईफ, म्हणून या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच आहे. त्यानंतर व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. इथे बघा हायपरबोल आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली असं म्हटलं आहे. जर कुणी आपली मदत केली नाही, कुणाला आपण मदत करू दिलं नाही, तर हे शक्य नाही आहे. कारण कुणी जर आपली मदत केली नाही किंवा आपणही कुणाची जर मदत केली नाही तर त्यामुळे कुणी मरणार नाही. सो हिअर इज हायपरबोल. इथे अतिशयोक्ती केलेली आहे, बरोबर ना. हायपरबोल मीन्स व्हॉट, द मिनिंग इज एक्झॅग्रेटेड अँड गिव्ह अ ड्रामॅटिक इफेक्ट. जेव्हा असं ड्रामॅटिक इफेक्ट दिलेला असतो तर असा इफेक्ट या ठिकाणी दिलेला आहे, म्हणून इथे हायपरबोल. त्यानंतर इफ यू बिकेम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. या ठिकाणी बघा काय येईल, फिगर ऑफ स्पीच द सेम पाथ. फिगर ऑफ स्पीच येईल मेटाफर, कारण इथेही कंपॅरिझन केलं आहे. द सेम पाथ, सेम पाथ म्हणजे काय, एव्हरी डे ऑन द सेम पाथ असं म्हटलं आहे. सो सेम पाथ मीन्स द डेली रुटीन ऑफ द पर्सन. So here is also implied comparison between the same path and the daily routine of the person, म्हणून या ठिकाणी मेटाफर फिगर ऑफ स्पीच येईल. त्यानंतर बघा त्याच्या खालची ओळ की इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स. या ठिकाणी सुद्धा डिफरंट कलर्स मेटाफर फिगर ऑफ स्पीच येईल. इथे सुद्धा the implied comparison between the different colors and the changing behavior of the person, माणसाच्या बदलणारी प्रवृत्ती जी आहे त्याशी कंपॅरिझन केलेलं आहे, म्हणून मेटाफर फिगर ऑफ स्पीच येईल. नंतर की यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. इथे सुद्धा तुम्ही जर ज्यांना ओळखत नाही अशा व्यक्तींसोबत जर तुम्ही बोललात नाही तर तुम्ही मरणाकडे जाल किंवा हळूहळू मराल. हे सुद्धा अतिशयोक्ती आहे, म्हणून इथे हायपरबोल येईल. इथे ड्रामॅटिक इफेक्ट दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच येईल. त्यानंतर अगदी शेवटच्या स्टँजामध्ये बघा की इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन. या ओळीमध्ये बघा की इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ, तर रिस्क आणि सेफ असे दोन विरोधी शब्द आलेले आहेत. सो व्हेन the opposite words is used in a line, opposite words are used in a line, so there is antithesis figure of speech. म्हणून या ठिकाणी antithesis हा figure of speech येईल, कारण की two opposite words used in a same line म्हणून. सो या प्रकारे figure of speech या कवितेमध्ये आढळलेले आहेत. Okay, and theme or the central idea of the poem is the central idea of the poem is, here the poet says you have to change your daily routine and get a new experience every day. If you not do this, then you are dying slowly. If we settle for a little that is stagnant, repetitive or conventional, we start dying slowly. We live fully only when we enrich ourselves with a new knowledge, wide experience, fresh emotions during encounter and exciting challenges. In this way, we finish the poem. I hope you understand. Please give your suggestions, do share and subscribe the channel.